ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सामं पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। ही सरस्वती माता का वंदन करके अपन चालू करने वाले। I have apology because some of you may not understand Marathi, but we are going to conduct a program in Marathi. So आजचा जे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे ते श्री रमेश शेठ कोंडरे जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांचंही स्वागत करतो मी। आपला हा कार्यक्रम करण्याचा उद्देश मी आधी सांगू इच्छितो। हा आपला काही गप्पाचा कार्यक्रम आहे आणि गप्पातून आपल्याला त्यांचं जे उद्योजकता विकास त्यांनी केलेला आहे, शून्यातून स्वर्ग त्यांनी गाठलेला आहे, तर ते अतिशय प्रेरक अशी कथा आहे आणि ती कथा समजण्यासाठी आपण हा कार्यक्रम केलेला आहे। डॉक्टर पी.सी. शेजवळकर सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप अँड इनोव्हेशन म्हणजे पी.सी. शेजवळकर सर, प्र.ची. शेजवळकर, डॉक्टर प्र.ची. शेजवळकर हे आपल्या संस्थेचे संस्थापक संचालक होते आणि योगायोगाने शेजवळकर सर आणि रमेश शेठ यांची भेट झाली होती आणि त्यावेळी त्यांचं वय 91 वर्षाचं होतं आणि त्यांना त्यांच्यावर पुस्तक लिहायचं होतं आणि मलाही त्यांच्याबद्दल फार उत्कंठा असल्यामुळे मी म्हणलं की एकदा आपण तो कार्यक्रम इथे केला पाहिजे आणि प्रकट मुलाखत आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळेल। आणि आपलं जे उद्योजकता विकास ही जे आपण सेंटर बनवलेलं आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या खूप मोठ्या अपेक्षा त्याच्यामधून आहेत की आपल्याला उद्योजक आपल्या मॅनेजमेंटच्या एज्युकेशन म्हणून बनले पाहिजे, व्यवस्थापनातून, अशी त्यांची इच्छा आहे आणि आम्ही त्याचा भाग आहोत। तसेच आपलं जे IMDR आहे, IMDRचे सुद्धा उद्योजकता आणि नाविन्यता अशी एक वेगळी समिती आहे। ह्या दोघांच्या एकत्र प्रयत्नातून आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि त्यासाठी आपल्याकडं श्री रमेश शेठ कोंडरे आलेले आहेत। आपल्या IMDRच्या संचालिका डॉक्टर शिखा जैन मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। आपण त्यांची प्रत्यक्ष मुलाखत चालू करणार आहोत आणि मुलाखतीसाठी माझे 2 विद्यार्थी मित्रही माझ्यासोबत राहतील, तर यानंतर आपण मुलाखतीला सुरुवात करत आहोत। थँक्यू। नमस्कार। नमस्ते। तुम्ही या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल धन्यवाद। आणि माझ्याबरोबर माझे 2 विद्यार्थी मित्र आहेत, हा ओमकार पाटील आणि प्रद्युम्न पाटील। नमस्कार। आणि तेही काही प्रश्न विचारणार आहेत। आता आपण जो उद्योग तुम्ही उभा केला आहे शून्यातून, तर प्रथमतः आपल्याला कसं आहे की इतिहासात जाण्याची गरज आहे की आता हा जो उद्योग चालू झाला ह्याची सुरुवात तुम्ही केली, कोण केली, कुठून झाली आणि कशा प्रकारे प्रवास सुरुवात झाला, हे सुरुवातीचा प्रश्न आहे माझा। बघा, सुरुवातीला माझ्या आईने चालू केली होती ही भेळ। आता तुम्ही कसं स्टॉल लावला बाहेर बाकड्या, तसं त्या बाकड्यावर माझ्या आईने चालू केली होती भेळ। आणि पूर्वी ती भाजी विकायची, भाजी विकता विकता तिने तसं स्टॉल लावला। ते भाजी विकायची अगोदर ती धुण्या भांड्याची कामं करायची, नंतर तिला कोणीतरी सांगायची भाजी विका, भाजी विका। भाजी विकता विकता मग तिने तिची भेळ चालू केली। आमचे वडील हमालीला होते, मी बी हमालीला होतो। मी 6-7 वर्ष हमाली केली मार्केट यार्डमध्ये। मग वडील तिला मदत करायला यायला लागले हळूहळू हळूहळू। मग वडिलांनी बी काम सोडलं, मग मी बी तिला हळूहळू मदत करायला यायला लागलो, मग मी बी काम सोडलं। मग त्याची स्टॉलची हातगाडी केली।
हातगाडीवर मग ते कस्टमर भरपूर यायला लागले हळूहळू त्याच्यापासून ते सुरुवात झाली. लोकांना कल्याणची भेळ खायची. मग ते लोक कल्याणची भेळ, मग नंतर लोक मी वाद जसं राहायला लागलो होतं तसं मला लोक म्हणायला लागली, अरे मग सगळीकडं रमेशची भेळ खायची. नंतर म्हणले कल्याणची भेळ खायची. ते कल्याण सोसायटीला वर नाव होतं कल्याण सोसायटी. तिथं माझ्या आईचा पास होता भाजी विकायला, तर ते कल्याणच्या हातगाडीवर नाव टाकलं होतं कल्याण भेळ म्हणून. तर ते आमच्या आईचा पास बंद केला आतमध्ये जायला, सोसायटीत जायला. त्याने कल्याण नाव खोड म्हणून. मी आईला म्हणलं भाजी नाही, आपल्याला पास बंद नाही, आपल्याला नाव नाही खोडायचं, भाजीचा पास बंद झाला तरी चालेल, आपण बाहेर भाजी विकू पण नाव नाही खोडायचं. मग तेव्हापासून ते फेमस झाले. आज ते नाव माझं रजिस्टर आहे, आज 20 वर्ष झाले. मग आता हे जे सुरू केला व्यवसाय, म्हणजे आता पहिले हातगाडी होती, मग हातगाडी नंतरचा पुढला प्रवास, पुढला टप्पा काय होता? हातगाडी आज कसं आहे तुमचं ब्रँड आहे समजा, पण सुरुवातीचा जो काळ होता, आता गेल्या किती 40 वर्षाचा काळ गेला असेल. बरोबर. मग त्यानंतरचा प्रवास कसा चालू झाला? म्हणजे आता हातगाडीवर मी जवळजवळ 26 वर्ष धंदा केला हातगाडीवर. मग ते हळूहळू तर कसं आता ही पोरं बसले, त्यांना काय वाटतं की आमच्या एरियात बी असावर कल्याण भेळ. तुम्ही म्हणताल की मी कोथरूडला राहिलाय, मी कोथरूडला एक खोला. पण आता सगळ्यांचे विचार असं, कुठनं जास्त डिमांड येते, या कुठं जास्त बाबा मारवाडी गुजराती लोक व्यापार कुठे जास्त, रेसिडेन्शियल कुठे जास्त आहे बाबा, दुकानं कुठे त्या एरियामध्ये आपला धंदा होईल का, असं पहिले सर्वे करायला लागतो. किंवा तिथं धंदा होईल का. ते कसं केला सर्वे तुम्ही? कमर्शियल बी पाहिजे, रेसिडेन्शियल बी पाहिजे, अशा ठिकाणी सर्वे कसा केला? आता समजा आता आपल्या मुलांना सगळ्यांना माहिती सर्वे करायचा. सर्वे करायचा म्हणजे कसं माहितीये का, आपण तिथं जायला लागतं संध्याकाळचं, ज्यावेळी खायचा टाइम असतो त्या टायमाला, ज्यावेळी खायचा टाइम असतो त्यावेळी आपण तिथं जायला लागतं. किंवा तिथं गेलं संध्याकाळी कुठल्या स्टॉलला गर्दी, कशाला गर्दी का, इथं परत खरंच पब्लिक आहे का, पैसे खरबणारे पब्लिक आहे का, ते तिथं बघायला लागतं. बाबा चांगली क्वालिटी देऊन पैसे बी तेवढे बरोबर येणारा कस्टमर पाहिजे ना. बरोबर. त्या एरियात आम्ही खोलत गेलो. आता माझी तर तसं म्हणायला गेलं तर पहिली शाखा तर आपली ती हातगाडी तिथंच होती. दुसरी कल्याण सोसायटी कुठे आहे हे त्यांना जरा सांगा. शेवला चौक, आफ्टर थिएटरच्या खालच्या बाजूला कल्याण सोसायटी. पूर्ण जैन समाज तिकडं आहे. टिंबर मार्केट, त्या कल्याण सोसायटी, शांतीनगर सोसायटी, मीरा सोसायटी, हे सगळं पाटीदार भवन, हे सगळं तिथं जैन समाजाचं एरिया. आणि सगळा व्यापार बी तिथं होता. मागं आपण गप्पा मारत असताना तुम्ही सांगितलं की त्याच्यातले जे गृहस्थ होते, संघवी का कोणी, त्यांनी तुम्हाला फार मदत केली. ते कसं? मला म्हणजे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर मी हातगाडी लावायचो, संघवीच्या बंगल्याच्या बाहेर. तर तिघं भाऊ एकाच बिल्डिंग मध्ये राहत होते, चौघं भाऊ. आता चौघा भावांना सगळं आपण चौघा भावांना एकटा मी त्यांना तिथं म्हणजे हँडल करत होतो. कोणी गाडी रस्त्यात लावतं, कोणी कसं होतं, गेट समोर गाडी लावू नका, हे करू नका. मी खास एक माणूस ठेवला होता त्यांच्या गेट बशी गाडी न लावू म्हणून, म्हणजे टू व्हीलर लावू नका, इकडं हे करू नका, ते करू नका. तरी त्या संघाने मला 26 वर्ष एवढं सहकार्य केलं फॅमिलीने. त्यांचं ते मी ऋण विसरूच शकत नाही. कारण मला त्यांनी गोडाऊन बी बांधायला दिलं, पाठीमाग गोडाऊन मध्ये माल ठेवायला जागा दिली, थोडं जवळ घ्या, गोडाऊन मध्ये माल ठेवायला जागा दिली. पाठीमाग त्यांनी जी मोरी होती ती मोरी मला वापरायला दिली होती. त्यांनी भरपूर सहकार्य केलं. आणि असं नाही की बाबा सहकार्य केलं बाबा आपले आठवड्याला हिशोब मला द्यायची बी. ते जरी भेळ खात होते, माझी पाणीपुरी खात होते, तरी ते माझ्याकडं मला आठवड्याला बोलून ते हिशोब देतात. आज बी त्यांच्या दुकानच्या शेजारी, माझ्या दुकानच्या शेजारी त्यांनी दुकान घेतले, तरी आज बी ते माझा हिशोब दर 15 दिवसाला आठवड्याला देतात. भरपूर सहकार्य केलं. पण आता दुसरं, आता हे म्हणतो तुमच्या आईच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकता? म्हणजे आईनं कसं तयार केलं सुरुवातीच्या काळामध्ये? त्या आईचं काय होतं मटेरियल, कशी त्या पूर्वी काय मशनी नव्हत्या, पाट्यावर वाटायची ती मिरची, पाट्यावर वाटायची. चिंच रात्री गरम पाण्यात भिजवायची, गरम पाण्यात भिजवल्यानंतर सकाळी ती गरम करून सगळं तीच करायची. आणि काय म्हणून नंतर फक्त पिशव्या भरायच्या, पिशव्या मंडईत जायचं, मंडईतनं माल आणायचा, सगळं ते मंडईत जाऊन नंतर ते माझ्या अंग वळी लागलं.
तुम्ही आणि तुमचे वडील दोघंही हेच काम करायचे. दोघं हेच काम करायचं आम्ही. त्या आजगडी एवढी गर्दी व्हायला लागली, एवढी गर्दी माझं डोकं दिसायचं नाही, एवढी गर्दी व्हायला लागली. त्यावेळी काय कुपन नव्हतं, काय नव्हतं. लोकांना फक्त किती वर्षापूर्वीची गोष्ट असेल पहिले? आता ही 38 वर्षापूर्वीची गोष्ट असं समजत. 38 वर्ष. आता नंतरचा जो प्रवास आहे, समजा आता तुमची आई सुरुवातीला करत, नंतर तुम्ही सगळा कारभार हातात घेतला. हा, तुमचे काही भाऊ बहीण कोणी? माझा भाऊ होता ना, भाऊला लो कॉलेज रोडला काढी टाकून दिली मी, कॅनेल रोडला. लॉ कॉलेज? कॅनेल रोडला. बरं, मग ती पहिली तुमची शाखा झाली? पहिली ही, नंतर दुसरी शाखा ती लो कॉलेज रोडची. लॉ कॉलेज. आता ही चालू आहे ती? हा, चालू आहे ना आता लो कॉलेज रोडला. भावाच आहे? हा, आता किती भावंड आहे तुमचे? आम्ही दोघच होतो. बर. तो आता वारलाय. बर. 17 वर्ष झाले. बर. बरं, हे करत असताना आता समजा सुरुवातीला गाडी होती, आता पैसे लागतात ना. आता तुम्ही दुसरा गाडा चालू केला, पैसे कुठून आणले? हा धंदा कसं माहिती का, कमी भांडवलचा धंदा आहे. मोरमोरा आता किती गेलं तरी आत्ताच्या सांगतो. पण त्याचं भाडं वगैरे जागेचं? हा, मी सांगतो काय तुम्हाला, माझ्याकडे पहिले मी सायकलीवर जायचो सगळा माल आणायला. बर. पूर्ण सायकलीवर माल आणायचो. नंतर लोना घेतली, लोनाच्या नंतर स्कूटर घेतली, स्कूटर नंतर टेम्पो घेतला. आता टेम्पो आताच्या या कंडिशनला माझ्याकडे 8 गाड्या आहेत. त्यातले टेम्पो किती? टेम्पो 4 आहेत. 4 टेम्पो. मोठे टेम्पो ठेवले. 6 टेम्पो. म्हणजे हळूहळू ते भांडवल तुम्ही गुंतवत राहील समजा. आणि भांडवल म्हणजे कुठलाही धंदा आपण सुरुवातीला बघा कमी. काही मुलांना प्रश्न पडतो की नाही आमच्याकडे कुठं पैसा आहे. भांडवल लागतं. आता तुम्ही स्टॉल लावला इथं बाहेर, त्याला किती भांडवल लागलं? मोरमोरा 100 रुपये किलो आहे, फरसाण 200 रुपये किलो आहे, समजा चिंच असन 150 रुपये किलो. काय एवढं लागत नाही भांडवल सुरुवातीला. आणि लगेच बघा आज धंदा टाकला आणि तो लगेच पुढच्या आठवड्यात सक्सेस झाला, हा कधी तुम्ही डोक्यात घेऊ नका. म्हणजे आज पैलवान टाकला तालमीतून, उद्या माझा पैलवान महाराष्ट्र केसरी होईल, कधीच ना. त्याला काय म्हणतात, त्याला मेहनत करायला लागते, वेळ काढायला लागतो, आणि त्याला ते काय म्हणतात पेशन्स लागतं. त्याला एक तेवढं संयम पाहिजे लागतं. हा, विश्वास ठेवायला लागतो. आपण कुठला बी धंदा चालू केला तर त्याच्यावर आपण त्या धंद्यावर विश्वास ठेवायला लागतो की आपण सक्सेस होणारच असा स्वतःवर विश्वास. हा, शब्दावर विश्वास. आणि तुम्ही क्वालिटी चांगली द्या ना. क्वालिटी चांगली दिली की तुमचं गिऱ्हाईक होणार आहे. तुम्ही आज पुण्यामध्ये कुठेही 100 रुपयाला भेळ नाही. आमच्या दुकानात 100 रुपयाला भेळ आहे वल्ली, 80 रुपयाला आणि 100 रुपयाला. 80 रुपये आता आम्ही नावाला ठेवले नॉर्मल. लोक म्हणतात 80 म्हणजे खूप महाग झाली भेळ. हा, मग त्याचं कारण काय? 80 म्हणजे बघा, मी माल बी तसा आणतो, रोजच्या रोज फ्रेश माल असतो, आणि लोकांना तशी सर्व्हिस बी देतो आपण. आज लेबर बी माझ्याकडे कामाला आहे ना, तर एक लेबर 700 रुपयाला पडतो माझ्याकडे. खर्च आहे. आज 120 पोरं माझ्याकडे काम करते. 120 पोरं. आणि दोघं काम करत होतो, वडील, मी, आई, भाऊ. आधी 120 पोरं काम. 4 कामगार होते. 4 आम्ही. आता आज 120 पोरं काम करतात. पण आता ह्या सगळा प्रवास जो झालाय, आणि एक चांगली बाजू लोकांना दिसते की बाबा आता तुम्ही गाड्या घोड्या घेतल्या, मुलं मोठे झाले तुमचे, पण याच्यामध्ये काही खाचखळ की अडचणी आल्या का तुम्हाला? की असा एखादा प्रसंग आला की नाही बाबा हे धंदा बंद करा? नाही, असं प्रसंग कधी आलेला नाही. बरं का. आता गाड्या घेतल्या, घोडे घेतल्या का आपण आपल्या कष्टाचे घेतलेले आहेत, कधीही लबाडी केलेली नाही. आणि जे काय आहे ते खरं. लबाडी टिकत नाही जास्ती दिवस. मग आता तुम्ही क्वालिटीचा मुद्दा आता बोलत होते, क्वालिटी हा एक आमचा नेहमी चर्चेचा विषय असतो. आता मी क्वालिटी म्हणजे कसं, म्हणजे क्वालिटी काय? समजा आता माझी आई जी आत्ताची आई जी जिरा वापरायची, समजा काळी मिरी वापरायची. आजकाल काळी मिरी कोणी भेळीत टाकत बी नाही, लवंग कोणी टाकत बी नाही, कारण ती आहेच महाग एवढी. पण चालू ठेवलं. आज बी कैरी माझ्याकडे, तुम्ही कुठल्या भागात तुम्हाला कैरी मिळणार नाही. मी मुंबईवरनं कैरी मागवतो. 300 रुपये किलो कैरी असली तरी मी मागवतो. तुमच्या भेळीत 2 तरी तुकडे आले तर तुम्ही काय होता, कैरी ऑक्सिजनला हा माणूस आणतो कुठनं, पण ते ताजे असतं. मुद्दा महत्वाचा की ऑक्सिजनला माल कुठून येणार, ते कुठून येतो ती कैरी? मुंबई. बरं. आता ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा माझ्या, आता तुमचं जे आहे
तर तुम्ही जाहिरात वगैरे तर कुठे दिसत नाही. नाही जाहिरात बी काय नाही ती मी माझी स्वतःची जाहिरात मी माझे प्रोडक्ट मी कस्टमरला देतो की खाऊन बघा. मला एकदाच टाकायचे पैसे ते टी व्हीला द्यायपेक्षा पेपरला द्यायपेक्षा कस्टमरला एक पुडा द्या ना. तो खातो तो 10 जणांना सांगतो अरे नाही रे तिथं शेवचिवडा चांगला आहे, पापडी चांगली, बुंदी चांगली, तिथली भेळ चांगली. मी कुठलाही नवीन आयटम बनवू द्या. आता मी पावभाजी पिझ्झा पुलाव आत्ता चालू केलाय 7 वर्ष झाले. पण मी खायला देतो अख्खा पुलाव देतो, पावभाजी देतो, पिझ्झा देतो. तो खातो 10 जणांना सांगतो, 10 जण 100 जणांना जाऊन सांगतात अरे चांगले आहे. आज माझा पावभाजी पिझ्झा पुलावचा रोजचा सेल 30,000 रुपयाचा आहे निसता. सर माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मानव संसाधनाच्या दृष्टिकोनातून, एवढं मोठं तुमचं जर लेबर आहे 700 रुपये पर पर्सन पडतंय, तर त्या दृष्टीने तुम्ही एवढे माणसं आणि एकदम टॅलेंट असणारा माणूस, स्किल असणारे व्यक्ती वेगळे तुमचे जे माणसं आहेत आणि जस्ट की योग्य स्किल असणारा व्यक्ती शोधतात कसं. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता त्याचं म्हणणं असं आहे की तुम्हाला कुशल कामगार कसं मिळतो. नाही आम्ही त्यांना शिकवतो, कामगाराचा आम्ही शिकवतो त्यांना. हे सगळे भैये लोक असतात, कोकणातली लोक असतात, नेपाळी लोक असतात, यांना काही येत नाही, ते शिकलेली मुलं असतात. आणि आमच्या दुकानात शिकलेली पोरं काम करणार नाही. आमच्याकडे अडाणी पोरं सगळे. अडाणी जरी असला तर तुमचं जे शिक्षण आहे लौकिक अर्थानं तो अडाणी आहे. तसं आता तुमचं शिक्षण किती आहे? 4थी पास. तर ते लौकिक दृष्ट्या तर कमीच आहे, पण हे जगाचं शिक्षण तुमचं झालेलं आहे. तर तसं जो माणूस आला तर त्याला कसं शिकवणार ना. नाही आम्ही त्याला आला ना पहिले त्याला साफसफाईला लावतो, नंतर हळूहळू कांदा सोलायला लावतो, कोथमीर सोलायला लावतो, टप्प्याटप्प्याने. मग त्याला कांदा कटिंग शिकवतो. मग हळूहळू तो येता जाता बघतोच वरती पाणीपुरी कसं. आम्ही त्याला सांगतो बघा कोणी आईच्या पोटातून शिकून आलेलं नाही, तो माणूस डोळ्यांनी बघून शिकतो. पण तो शिकत असताना आता तो शिकला तर नंतर काय होतं की त्याला वाटतं माझा पगार वाढवतो ना. बोलाव जर 10 रुपये वाढले तर महिन्याने तो म्हणतो सेठ जरा पगार वाढवा ना. तर मग वाढवणं गरजेचं आहे ना. तो शिकला तो म्हणतो मला आता मी दुसरीकडे जातो. मग कसं करणार? माझ्या वस्तू किती पोरं गेलेली आहे, आपल्याला काय फरक पडत नाही. पुढला माणूस कसा करायचा? मग नवीन भरायचं ना. आपण भरतच असतो 8-10 पोरं एक्स्ट्रा टीमला ठेवतो आपण. मग त्याला ट्रेनिंग करतो. आपल्याला देर इज अ कन्सेप्ट ऑफ बेंच इन IT. सेम इज दिस. IT कंपन्यामध्ये बाकावर बसवणं म्हणतात त्याला. एक गेलं की दुसरं मध्ये. तसंच आहे ना, तसंच आहे सर. हे फक्त लाईव्ह आहे. तरी 6 महिने लागते. 6 महिने तो चिकट ऍक्टिव्ह असेल तर, नाही तर मग साफसफाई करत नाही तर ऍक्टिव्ह पाहिजे ना, हुशार पोरगा पाहिजे. कारण तो काय माहितीये का, त्याला माहिती आहे आपण ऍक्टिव्ह झालो तर आपल्याला पगार वाढून मिळणार आहे. तुम्हाला वाटेल माझ्या बेळीच्या दुकानामध्ये एका माणसाला 25,000 रुपये पगार आहे. असे माझ्या दुकानात 6 माणसं आहेत, 25 वाले, मग 20 वाले, 18 वाले, 17 वाले, 12 वाले, 15 वाले. आता बँकेत कॉर्पोरेशन मध्ये कामाला लागलं झालं ठेकेदारी पद्धतीत 15,000 पगार आहे. माझ्याकडे जेवण खाऊन करून राहून घेऊन सगळे एवढे पगार. बरं अजून आता माणसांचा विषय निघालाय. आता आजकाल सरकारी नियम फार कडक झाले. कुठं प्रॉव्हिडंट फंड, कुठं पेरोल, कुठं काही. ते नाव पुरतं भरतो आम्ही. असं आहे आता माझ्याकडे एवढे पोर आहेत, आता 120 पोर आहेत, माझ्याकडे 25-30 लोकांचंच भरतो. एवढ्या लोकांचं भरलं तर व्यवसाय चालवणं शक्य अवघड काम आहे. कारण हे जे सामाजिक प्रश्न रिच वाईट कार्यक्रम केला ना तर भेळ ना 150 रुपयाला विकायला लागत. अरे वा. म्हणजे रिक्सर शक्य नाही. बिझनेस मध्ये 12ने 4ने चालतं. 12ने 4ने चालतं. पण 12ने ठीक आहे सगळं. 12ने 4ने ठीक आहे ना. 4ने ठीक आहे. वरच्यावर असं थोडं करतो होणारच हे करत असतो. पण आता हे मुद्दा खाण्याच्या बाबतीत नाही. म्हणजे खाण्याच्या वस्तूच्या बाबतीत हा नाही, माणसांच्या बाबतीत आहे असं तुम्हाला म्हणायचं थोडं. ओमकार मागच्या वेळेस ज्यावेळेला आपली भेट झाली होती त्यावेळेला तुम्ही एक वाक्य वापरलं होतं
की टॅक्स भरणारा पहिला गाडावाला मी आहे. हा बरोबर. मग त्याच्याबद्दल थोडं काय सांगाल का? मी काय म्हणतो माहितीये का, सर्व पोरांनी कुठलाही बिझनेस करा की त्यांच्या वडिलांकडे ते म्हणणार मला बिझनेस करायचा आहे, पण वडील बी तेवढा हुशार पाहिजे की वडील बी म्हणलं पाहिजे बाबा मी तुला बँकेचं कर्ज काढून देतो. हा, खिशातले पैसे दिले की गेला तो गेला, तो वडील गेला. ते पोरांना कर्ज काढूनच भांडवल दिलं पाहिजे, कारण तो आपण जर कर्ज नाही काढलं ना मग आपली पोरं हातपाय हलवणारच नाही. कर्ज हे डोक्यावर पाहिजे पण बँकेचं पाहिजे. हा, तू काय प्रश्न विचारला तोच विचारला होता ना? मी विचारलं होतं की तुम्ही बोलला होता की मी पहिला गाडावाला होतो ज्यानं टॅक्स भरला होता. हा बरोबर. हा, त्याच्याबद्दल थोडस सांगा. म्हणजे नाही, गाडा टॅक्स भरायला मी आता काय मला दुकान घ्यायचं होतं, आता टॅक्स भरल्याशिवाय तर मला लोन मिळणार नाही ना. माझी फाईल पाहिजे ना, इन्कम टॅक्सची फाईल पाहिजे माझी, तरच मला लोन मिळणार. तर ते लोन बी मला देत नव्हते हातगाडीवर. तर ते सिंडिकेट बँकेमध्ये भट साहेब लोन होते, ते म्हणले तू काय काळजी करू नका, मी देतो लोन. मला किती 5-6 लाख रुपये लोन पाहिजे होतं, पण ते विचारून 6 लाख रुपये मला लोन करून दिले. मी त्याचे पैसे व्यवस्थित फेडले. परत ते 300 फुटाचं दुकान होतं, त्याला 6 लाख रुपये लोन घेतलं. नंतर परत मग एक दुकान घेतलं. असे दुकाने घेत घेत मी स्वतःची नवी दुकाने केली. मग आता आपण क्वालिटीबद्दल बोलत होतो. तर मी 2 ते 3 ठिकाणी कल्याणमध्ये वेगवेगळ्या शॉपमध्ये खाल्ली. तर सगळीकडे आपल्याला सेम चव कशी मिळते आणि तुम्ही क्वालिटी कशी मॅनेज करता? आता बघा, क्वालिटी मॅनेज करायला आता माझं बी कसं आहे, तुमचे मला काय म्हणलं, आता बजेटची गाडी कशी बनते तशी माझी वेळ बनती. मी तुम्हाला सांगतो, माझं चिंचेचं पाणी वेगळ्या ठिकाणी बनतं, फरसाण वेगळ्या ठिकाणी बनतं, मुरमुरा वेगळ्या ठिकाणी येतो. तर माझ्याकडे कितीही कामगार असले तरी माझ्यासारखी क्वालिटी तुम्हाला दुसऱ्या दुकानात मिळणार नाही. म्हणून आमचं काय होतं, सगळा माल एका दुकानात येतो, एका जागी, म्हणजे या गोडाऊनमध्ये येतो आणि तिथनं मी सगळ्यांना डिलिव्हरी करतो. हा, एका जागी आणता म्हणजे सगळा एका जागी आणता. हा, पहिलं सगळं म्हणजे सेंट्रलाइज सेंट्रलाइज. इसके बोलना ये है कि सब माल एक जगह आएगा, वहां से सब आउटलेट हो जाए. असे किती आउटलेट चालू आहे सध्या? आता माझे जवळ 12 आउटलेट होते. आता मी कोरोनामध्ये 5 आउटलेट बंद केले, 7 चालू आहे. 7 चालू. आता हे जे गोष्टी आहेत, समजा चिंचेचं पाणी, गुळाचं पाणी, फलाना, हे ते, त्यातलं तुम्ही बाहेरून किती गोष्टी आणता आणि स्वतः किती करता? नाही, चिंच बाहेरच असते ना. हा, नाही पाणी बनवणं. हा, पाणी बनवणं ते आपले मशनी आहे स्वतःच्या. पूर्वी हाताने बनवलं, आता सगळं मशनरीवर काम आहे. आता बटन दाबले की काम चालू, सगळं मशनरी काम. हाँ, सब कुछ चीजें. अभी आपने जो नया काम चालू किया है पैकिंग का, नमकीन का, हाँ नमकीन का चालू किया, और आप बता रहे थे और भी छोटे छोटे सामान. हाँ, तो वो सब खुद का प्रोडक्शन खुद ही है. खुद का प्रोडक्ट. इनको लेके जाने वाले हैं सर को एक दिन मेरे फैक्ट्री पे, फिर अकेले को लेके जाने वाला है. फॅक्टरी कुठे आहे ते सांगा. किशोरी. आणि आता किती गुंतवणूक, समजा अंदाजे सगळं नका सांगू, पण अंदाजे गुंतवणूक किती झाली? हा, म्हणजे किती टन माल तयार होऊ शकतो? माल भरपूर होतो. आता माझ्याकडे बघा आहे ना, रोजचे 10 गोणी म्हणजे 500 किलो बेसनचा माल निघतो रोजचा माझा. एवढे 300-500 किलो बेसनचा माझा माल निघतो. शेव आहे, पापडी आहे, बुंदी आहे, भावनगरी आहे, गाठी आहे, चिवडा आहे. 500-600 किलोचा बेसनचा माल निघतो. म्हणजे 1000 किलो माल रोजचा माझा तयार होतो. पण आता ह्याच्यामध्ये काय असतं की आता जो माल आपको पूछना है. नहीं, ये आपने बताया इतना बेसन का रोज का इतना कंजम्पशन है, तो ये जो रॉ मटेरियल खरीदते होंगे, जैसे बेसन कहीं से लेते होंगे, तो ये आपका सेट है, कैसे डिसाइड करते हैं कि कहाँ से लेने का, उसका क्वालिटी, वो सब स्टैंडर्ड्स कैसा सेट है? मार्केट यार्ड में जो हीरा बेसन आता है मेरे पास, मैं बेसन में बहुत प्रकार आते हैं. चना बेसन आता है, वटाना बेसन आता है. मैं सिर्फ हीरा बेसन लेता हूँ, सिर्फ हीरा बेसन सबसे महंगा है. और अपने को हम भी महंगा बेचते ना, हम भी 400 रुपए किलो पर पर्सन बेचते.
100 रुपये पाव, पर्सन इतना महंगा किधर मिळेल. आणि आता हाय प्राइस आयटम हे हा तुम्ही म्हणलात की रॉ मटेरियल सगळं तुमचं स्वतःचं असतं, पण भेळेमध्ये करण्याची पण एक स्टाईल असते, मग ते तुम्ही ट्रेनिंग तुमच्या मुलांना देता का? जसं हा म्हणला सगळ्या आउटलेटमध्ये एकच चव असते, हा बरोबर. ती करण्याची पद्धत त्याचं ट्रेनिंग तुम्ही देता का? माहिती का, हे बघा आता एवढं मुरमुरा टाकला ना, एक बेळला, 2 बेळला 2 मोठी टाकते, 3 बेळला, मग आता एका बेळला अर्धा चमची मिरची, गोड पाणी. ते एकदा पोरांनी बघितलं ना, आधी माझ्याकडे ट्रेन होऊ शकतो. हा शिकलेला हा काय याला महिन्यालाही झाला, शिकलेला आधी माझ्याकडे ट्रेन होऊ शकतो. अच्छा, म्हणजे ते प्रमाण, कारण आम्ही घरी भेळ केली की प्रत्येक वेळेस वेगळी होते, म्हणून म्हटलं हा फॉर्म्युला कुठून आणला की कोथमीर टमाटर आईने चालू केलं होतं, आई वस्तू चालू केली फॉर्म्युला, आणि त्याचं मोठ्या प्रमाणात वाढवलं होतं. हा लिहून ठेवलं काय? नाही काय नाही आता काय मुलं बाळांना कसं कळणार? फॉर्म्युला बघून ट्रेन झाली फोर्स ट्रेन. बरोबर. पण आता ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की आता एवढे सारे लोक खरेदी करायची, तर ह्या लोकांना विश्वासात ठेवणं, त्यांना पैसे पुरवणं, त्यांच्याकडून माल घेणं, त्यांची गुणवत्ता पाहणं, हे सगळं तुम्ही एकटे करता का अजून काही माणूस? काय आता माझं कोथमीरवाला एक ठरलेला आहे, मिरचीवाला एक ठरलेला आहे, टमाट्यावाला एक ठरलेला आहे. ही सगळी त्यांना माहिती आहे. आता 200-250 गड्डी कोथमीर रोजची लागते, टमाटा 150 किलो लागतो, बरोबर, तर मिरची 200 किलो लागते. तर त्यांना माहिती आहे आपण जर इथं खराब दिला माल तर 200 किलोचं गिरेक त्याला दिवसभर जरी एकला माल तरी 200 तरी मिळणार नाही. तर म्हणलं एकच गिरेक आपलं चांगलं. आम्ही कारण मी स्वतः सांगतो त्यांना, बाहेर 10 रुपयाला गड्डी असायचं, माझ्याकडनं 12 रुपये घ्या, पण मला कायम कोथमीर चांगली द्या. नाही, मी तुम्हाला याच्याबद्दल फार तुमची प्रशंसा करू इच्छितो. कारण काय माहिती का, सी देर इज अ टोयोटो सिस्टम इज देअर, टोयोटा प्रोडक्शन. तर टोयोटा कंपनी आहे ना, त्यांनी पहिल्यांदाच ठरवलं की आपण एकाच माणसाकडून घ्यायचं आणि गुणवत्ताच घ्यायची, असं त्याच्यावर पुस्तकं लिहिण्यात आलेले. आता यांनी नशीब तर ते शिकलेले आहे, त्याच्यामुळे तुमचं अभिनंदन की बाबा की हा गुणवत्ता आहे याच्याकडं, ह्याला चालू ठेवलं पाहिजे ना आपण. याला प्रॅक्टिकल नॉलेज म्हणतात ना. आता कालच मला टमाटे बारीक आले म्हणून माझा माणूस म्हणला की टमाटे बारीक दिले. मग त्याला म्हणलं तू जे दिन ना ते घेऊन ये, कारण पावसाळा आहे, पावसाळ्यात मोठा टमाटा असतो, तो उकलला की त्याच्यात आतमध्ये आळे होते, जे देतात ते बरोबर देतात. तू जास्त डोकं चालू नाही तुझं, ते तिथं ते घेऊन ये गपचे. माईक दे. की आता हे पॅकेज्ड फूड मध्ये आपण आता आलेला आहात, आणि आमच्याकडे नेहमी कल्याणचं पाणीपुरीचं पाणी मिक्स जे तुमचं असतं ते नेहमी आम्ही तेच आणतो. आणि एक मला तुम्हाला सांगायचं की माझ्या अनेक मित्रमैत्रिणी जे परदेशी असतात त्यांची इथे म्हणजे काही मेसेज टाकायचं तेच सांगतात की कल्याणचं पाणीपुरी मिक्स आणि म्हणजे भेळचं सगळं सामग्री ते आम्हाला 4-5 पॅकेट किंवा 10 पॅकेट पाठव. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही कसे शिरलात आणि ह्याची वाटचाल कशी सुरू झाली हे थोडस सांगाल का? सांगू का तुम्हाला. मला एक मुलगा आहे ना, मला ते पुढे बांधायला जरा थोडा प्रॉब्लेम होत होता. सारखा पुढे बांधायचा, भेळ बांधायची आणि कस्टमर आले की तेल द्यायचं. तर माझी इच्छा का मी छोटंसं मशीन घेतलं. ते काहीतरी मला वाटतं त्यावेळी मला ते 80,000 रुपयाला बसलं. त्यात मी पॅकिंग केली होती 30 रुपयाची. 30 रुपयाची पॅकिंग केलं होतं. तर मी तेवढं एक होतं. तर समोरच्या एक व्यक्तीला, नाव घेत नाही कोणाचं, समोरच्या एक व्यक्तीला त्याला ते आवडणार ह्याची पुढे लई खपते ती. म्हणून त्यांनी काय केलं की मला म्हणला की मी पाऊच आणतो, तू मला त्यात भरून दे आणि माझं मार्केटिंग राहीन आणि तुझी मॅन्युफॅक्चरिंग राहीन. त्यामुळे ठीक आहे, 1-2 महिने दे मला, मी तुला सांगतो. आयला म्हणलं याने आपल्या डोक्यात टाकून गेलाय हा, तर आपण त्याचा काय फायदा घ्यायचा तो आपण घेऊ. तर मी एक माणसाला लगेच फोन केला, म्हणलं असं करायचे मला. तर तुम्ही त्याला काय म्हणलं की मला 2 महिने दे. मग मी एक पॅकेजिंग वाला गाठला, त्याला मी म्हणलं बाबा मला पॅकेजिंग करायची, सुक्या वेळेची 1/2 किलो 1/2 किलो आणि वल्ल्या वेळेची बी करायची. तर ती बी करायची. तर मी म्हणलं मला यातली काय आयडिया नाहीये, तू सगळं हे करून द्यायचं.
जे काय त्याचे इन्ग्रेड असतात, जे काय प्रोसिजर असती, त्या परत ते सगळं चेकिंग बिकिंग सगळं तू करून द्यायचं. तर मला ठीक आहे, तुम्हाला पाऊच किती छापायचे? मी म्हणलं 1 लाख पाऊच छापायचे. पैसे होते माझ्याकडे त्यावेळी ना, त्यावेळी मला 1 लाख पाऊच छापायचे. तर मला ठीक आहे. तर मग म्हटलं एवढे, मग म्हणलं 50,000 छाप, पण छाप. मी ते सगळं छापवून ते मार्केटमध्ये ते प्रोडक्ट आणलं, ते खपायला लागलं, चांगल्या पद्धतीने खपायला लागलं. मग त्याच्यानंतर मला ती आयडिया आली की म्हणलं की आपल्याला कोणतरी गुरु मिळालाय, आपल्याला सांगून गेलाय, तर आपण त्याचा फायदा घ्या. मग त्या हिशोबाने मी ते मार्केटमध्ये, असं मला काय मी कुठे शाळेत शिकायला गेलो नाही, काय नाही काय. आता हे कस्टमर हेच आपल्याला अनुभव देऊन जातात. आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते आपण ध्यानात ठेवायचं. ते झालं. हा सगळा मार्केटमध्ये तो आल्यावर तो मला म्हणतो, तो मला भेटायला बी आला नाही परत पॅकिंग माझं काढल्यानंतर, ज्यांनी मला सांगितलं ते. अशी सुरुवात झाली म्हणजे पॅकिंगची ही सुरुवात जी अशी झाली. मग ते एक करता असं, मग त्याचा गाव मी दुसऱ्यावर टाकला. माझ्याकडे मिसळ, तरी मिसळ हा प्रकार माझा नाही, पण मी काय केलं, तो मिसळवाला आला म्हणलं की तुमच्या दुकानात ठेवा माझी मिसळ. मी म्हणलं ठीक आहे, मार्केटिंग माझी, मॅन्युफॅक्चरिंग तुझी. तो त्याचा डाव मी ह्याच्यावर टाकला, मिसळवाल्यावर. तो मला ठीक आहे म्हणलं तू मला माल करून द्यायचा, तुझा काय रेट असेल तू घ्यायचा, आणि जो काय माझा रेट असेल तो मी माझा लावणार, त्यात तुझं भाव काय नाही, मला काय नाही. त्यांनी मला 50 रुपयाला दिला, मी तो 100 रुपयाला लावला. आता हे असे आता किती पदार्थ विकता तुम्ही? नाही, आता सगळे माझे प्रोडक्ट स्वतःचे आहेत, फक्त मिसळतेची. पण आता किती, पहिले भेळपासून सुरुवात झाली. हा, आता प्रोडक्ट माझ्याकडे 20-22 प्रोडक्ट आहेत. 20-22 प्रोडक्ट. पण आता अजून एक प्रश्न आहे की मॅडमने आता विचारलं की परदेशात कल्याण भेळ माहिती, आता किती देशामध्ये जातो माल? आता जवळ 25 कंट्रीमध्ये माल जातो. 25. आता एक 8 दिवसापूर्वी US ला 14,000 पाकिट बनले. 14,000. मग आता हे जे सगळं नियोजन आहे, म्हणजे आता तुम्हाला त्यांचा क्लास आहे, तर त्यांचं नियोजन सगळं आहे हा, की परदेशात पाठवायचं. हे मुलांनी बघितलं. तुम्ही तर अडाणी आहात, तर मग कसं केलं? मग मुलगा तयार आहे. तयार आहे. हा, त्यांनीच केलं ना. त्यानेच केलं. मला काय त्यात काय तेवढं. म्हणजे याचा अर्थ पुढली पिढी तयार आहे, व्यवसाय पुढे तयार आहे. अजून पुढे काय स्वप्न आहे तुमचं? अजून आता बरं अमेरिकेत वगैरे काढायचे काय? नाही, काय होतं माहिती का, काढायला काय नाही हो, त्याला लेबर पाहिजे ना, लेबर पाहिजे. हा, तिथले काहीतरी भाग कडक हो. हा, नाही इकडले माणसं तिकडे नेता येतात. इथले माणसं येते नेते तिकडं, पण तेवढं ते आता ते डोकं पोरांना लावलं पाहिजे. हा, खरं म्हणलं नाही, पण प्रोत्साहन तुम्ही दिलं. मी देऊ शकतो. त्याला मी म्हणलं होतं दुबईला कर, दुबईला मराठी लोक आहे आणि आपली फार ओळखीची लोक आहेत दुबईला. हा, तू कर, पण ते काय लक्ष देत नाही. मैडम एक प्रश्न सर, एक थोड़ा सा एक्सप्लेन करिए, अगर मैं ठीक से पूछ नहीं पा रही हूँ क्वेश्चन. तो जब आपका ब्रांडिंग का जर्नी चालू हुआ, जैसे पैकेजिंग किया, उसका नाम दिया, कलर दिया उसको, ब्रांडिंग का जो जर्नी चालू हुआ, उसमें कंटेंट्स कैसे लिखने हैं, लॉ क्या है उसके रिगार्डिंग, तो ये सब के लिए आपके पास आपने खुद करा कि लोगों का एडवाइस लिया, कंसल्टेंट्स लिए ऑन बोर्ड? कैसे ये जर्नी कैसी थी सर? इसको ब्रांडिंग का पूरा प्रोसेस ज्यादातर के बच्चे जो यहाँ पे है, जो स्टार्टअप है जिनका, उनका जब कुछ नया आइडिया है, प्रोडक्ट है, चाहे वो सर्विस में हो या, उसका एक ब्रांडिंग का प्रोसेस होता है सर, और वो बड़ा डिफिकल्ट होता है. उसमें सब चीजें हमको पता नहीं रहती हैं, तो हम कैसे करें? मतलब कितना ध्यान दे, कहाँ से हमको वो नॉलेज और इन्फॉर्मेशन मिलेगा? ये आपका क्या जर्नी रहा, वो जानना चाहेंगे सर. अच्छा बघा, पॅकिंगवर जे फोटो असतात, ते फोटो स्टुडिओवाले फोटो काढतात, असे इंटेरियरवाले सगळे असतात, जे इंटेरियर डिझायनर असतात, काय इंटेरियर डिझायनर, तुम्हाला ते पॅकिंगवर कसा फोटो पाहिजे, कसं काय पाहिजे, आणि आता जे गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे ते सगळी नावं पाहिजे, ते सगळं
त्यांचे लॅब असतात, त्या लॅबमध्ये जाऊन ते तुमचं टेस्टिंग. त्यांचं म्हणणं असं होतं की आता हे सगळं बाहेर घ्यावं लागतं, सरकारी नियम अटी वगैरे आहे, ह्याच्यासाठी तुम्ही कुणी माणूस लावला नाही, आपल्यालाच करायला लागतं ना ते. नाही, पण त्याच्यावरच वाचावं लागतंय, ते इंग्लिशमध्ये लिहा, मराठीत लिहा. ते माणसं असतात ना, ती माणसं. पण तसं तुम्ही काही एजन्सी नेमली का काही? नाही, एजन्सी नाही. जेव्हा आता समजा तुम्ही वैयक्तिक माणूस आहे, तेव्हा हे सगळं काम मी बघतो, याच्यावरलं पाकिटावरलं ते हा, तो आपल्याला सगळं करून देतो. त्याची काय फी असतो तो घेतो. हा, मग त्यालाच आम्ही कन्सल्टंट म्हणतो. हा, कन्सल्टंट. म्हणजे तुम्ही कन्सल्टंट नेमला आणि मग ते पॅकेजिंगचं सगळं सुरळीत पार पडतो. आणि ब्रँडिंगला माणूस नाही नेमला. ब्रँडिंग तर आपलं लाईव्ह बी आहे आणि ऑटोमॅटिक ब्रँडिंग जे होत ते गेलं लोकांना. बरोबर. आता म्हणजे ब्रँडिंगचा तर विषय झाला. अजून एक पुढला विषय की आता तुमची कल्याण वेळ, आता एक नवीन निघाली पद्धत, झोमॅटो, स्विगी, हे ते अशा वेगवेगळ्या जे प्लॅटफॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक, त्याच्यावर तुमची विक्रीला आहे का? नाही, माझी होती झोमॅटो स्विगीवर पूर्वी, पण आता मी बंद करून टाकले कोरोनापासून. बर, ठीक आहे. पण त्याचं काय कारण आहे, आता पुढे चालू करणार काय? तर मी तर झोमॅटो स्विगीला तर पैसे बी देत नव्हतो, कमिशन बी देत नव्हतो. हो, कारण अजिबात नाही, त्यांचे 25% 30% ज्याला देत बी नव्हतो मी. माझं काम करायचं तर बाबा ज्याला चांगलं खायचं तो येईल, नाही खायचं तर जाईल. तर माझं फुकट करायचे ते झोमॅटो स्विगी. हा, कारण त्याची डिमांड आहे, नाव आहे त्याला. नाही, पण त्यापेक्षा असं जर केलं की तुम्ही स्वतःच चालू केलं समजा घरपोच सेवा, असं नाही विचारायला का कधी? नाही, तसं विचार येतो ना घरपोच सेवेला बी. कारण काय झालंय आता ह्या कोरोनापासून लोकांना आळस वाढलाय, म्हणजे दुकानात यायचं सुद्धा नको असतं. आणि आजकाल आता हे जे मुलं नवीन आहेत, त्यांच्या मुलं मुली दोघंही नोकरी करतात, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार नाही केला की बाबा आता मुलं मुली नोकरी करतात, 12 घंटे नोकरी आहेत, घरी कसं तरी पोहोचणार, तर तुमचं ऑनलाईन करावं असं काही विचार नाही का? नाही, ऑनलाईन आमचं होतं, आम्ही बंद केलं. ऑनलाईन होतं, स्वतःच करू शकता का? स्वतः करू शकतो, काय अडचण नाही. एक माणूस ठेवायला किती, त्याला 500 रुपये दिले तर दिवसभर आखे इकडे फिरत बसून पेट्रोल टाकलं तर. किंवा दुसरं तुम्ही आउटसोर्स करू शकता. दुसरं काही ते आजकाल एक डंजो नावाचं निघालंय, डोंजो चालू आहे ना. हा, डंजो चालू ते चालू आहे. बरोबर. हा, नाही, आम्ही कुणाला अप्रोच करतो नाही. ज्याला चांगलं खायचं ना तो बरोबर येतो बा. आता ते मॅडमचं असं म्हणणं आहे की ते बंद का केलं तुम्ही स्विगी झोमॅटो? स्विगी झोमॅटो आहे ना, आता बघा, आता तुमच्या घरी यायला 10 मिनिटं लागतात. मी इथून निघालो तर 10 मिनिटं लागतात. तो तुमच्याकडे जर 15-20 मिनिटांनी आला तर माझा आयटम सगळा गार होतो, नरम पडतो. मग तो गिराईक मला फोन करतो, रमेश लय नरम आली भेळ. कारण मला कसं माहिती का, माझे कस्टमर सगळे जुने आहेत, आज 4थी पिढी माझ्याकडे भेळ खायला येते. पण ते हक्काने मला होते, रमेश भेळ नरम आली, डोसा गार आला. त्या म्हणलं आता त्याला मग माझा नंबर दिला, मुलाचा नंबर दिला, तुम्ही इथं फोन करा, आमच्याकडे माणूस असला तर मी तुमच्या घरी पाठवत जाईन, नसेल तर मग तुम्ही माणूस पाठवा, असं सांगून ऍडजस्टमेंट करून घेतो गिरायकाची. बरं, अजून एक ह्या रिलेटेड एक मला क्वेश्चन विचारायचं आहे की तुम्ही आता म्हटलं की भेळ नरम होते, ठीक आहे, मग तुम्ही जे आता तुमच्या आउटलेट्स जेवढे दुकान आहेत पुण्यामध्ये, त्यात तुम्ही असं करता की तुम्हाला 2-3 वेळा कंप्लेंट आली की तुम्ही ते आउटलेट बंद करता, कारण ते क्वालिटी किंवा नाव खराब नाही झालं पाहिजे. मग ह्याचं सगळं मॅनेजमेंट तुम्ही कसं करता क्वालिटीचं, म्हणजे कोणते पॅरामीटर्स बघतात त्याच्यामध्ये? कस्टमरचा कोणाचा मला फोन येतो, अरे रमेश तिथं समजा लुला नगरला आहे, रमेश जरा तिथं भेळ बरोबर बनवलं नाही रे, पाणीपुरीचं पाणी पानचट लागलं. तर मी पोरांना सांगतो, वाटतानी ना तुम्ही एक 10 मिनिटांनी तुम्ही किंवा 1 तासावानी, अर्धा तासानी 1 चमचा पाणी घ्या, टेस्ट करा, बरोबर आहे का नाही बरोबर आहे. कारण जर आपण बरं ज्यावेळी ते बरं टाकतो, आईस टाकतो, त्यावेळी ते पानचट होतं. मग त्याला फ्रेश पाणी करून त्यात टाकलं की बरोबर लेवलला होतं. आणि एखादी भेळला तर कस्टमरला मी सांगतो कधी कधी, तर म्हणलं नेहमीचा भेळ हरावारा असला ना तर आजूबाजूला गेला तर असं होतं, नाही तर कधी असं होत नाही. मग ते कस्टमर मी समजून घेतात, असं काय अडचण येत नाही. कस्टमरला आपण समजून सांगायचं असतं, तुम्ही किती गोड बोलताना त्याच्यावर अवलंबून आहे. आता हे गोड बोलणं हा जो महत्वाचा विषय आहे,
तर त्या मुलांना कसं सांगताल तुम्ही, म्हणजे काय? वाकायला काय कंबर दुखत नाही, मुंडका हलवायला बी काय कंबर दुखत, नमस्कार घालायला काय पैसे लागत नाही. कुठलाही कस्टमर आले की त्याचा पहिलं नमस्कार करा, या सर काय देऊ, बसा काय आणू, जरी आपण नसलो आपल्या अगोदर खायला बसलं तरी शेट मग काय आणू का, काय कमी आहे का, काय लागलं ते घ्या. असं जर घरच्यागत जर संबंध ठेवले ना तर कुठे जात नाही, काय बी धंदा करा कुठे जात नाही. तर याच्यातून एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे फॉर द स्टुडंट्स रिलेशनशिप मॅनेजमेंट. म्हणजे मी त्या दिवशी तुमच्या दुकानात आलो आणि एक ग्रहस्थ आले, तुम्ही लगेच त्याला चिवड्याचं पाकिट दिलं, ते नवीन दोन्ही. माझं नवीन प्रोडक्ट आहे ना, मला जाहिरात करायची अशी जाहिरात आहे मला एकदाच टाकायची पाकिट, एकदा नंतर तो टाकतच घेत राहणार आहे. तुम्हाला माझे 10 दिवस झाले प्रोडक्ट काढून, तुम्हाला खोटं वाटेल 30,000 रुपयाचं मटेरियल वाटलं आतापर्यंत, फक्त 10 दिवस झाले काढून प्रोडक्ट. तुम्हाला त्या दिवशी दिलं होतं. आता पापडी काढली, गाठी काढली, काल बसणं आली पापडी गाठी, ती मी चालली मार्केटमध्ये. चांगलं आहे. बर, आता अजून काही कोणाला प्रश्न आहेत का इथं? सी, आर देअर एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क इन हिंदी, इंग्लिश, आय विल ट्रान्सलेट इट. डू यू हॅव एनी क्वेश्चन्स ऑडियन्स? सर, चार्ट आयटम्स तुमचे आता वर्ल्ड ओव्हर फेमस आहेत आणि तुम्ही आता म्हणताय की तुम्ही पिझ्झा, पुलाव ह्या गोष्टीत पण शिरलेला आहात. तर चार्टच्या बियॉन्ड जाऊन तुम्हाला अजून कोणतं फील्ड एंटर करायला आवडेल का? कारण म्हणजे तुमचं नाव इतकं मोठं झालेलं आहे चार्ट आयटम्स मध्ये. मी काय होतं म्हणजे माझ्या धंदे बिझनेसच्या रिलेटेड मला भेळला, माझं पहिले फक्त भेळच होती. हो. नंतर मी पाणीपुरी चालू केली, मग हळूहळू SPDP चालू केली, मग सँडविच चालू केलं. माझ्या ज्या बिझनेसला जे रिलेटेड आहे, भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी, पॅटीस, जे सँडविच, दहीवडा, आणि मग असं मग आता हे डोसा, हे माझं रिलेटेड आहे. पावभाजी, पिझ्झा, पुलाव. आता जेवण हे वेगळं आलं, भात, म्हणजे ते हॉटेलला वेगळं आहे. माझी बी इच्छा भरपूर आहे की बाबा कल्याण डायनिंग खोलायची, हॉटेल खोलायची इच्छा भरपूर आहे. पण ते काय होतं, मॅनेजमेंट चांगली पाहिजे त्याला. आपण काय कुक नाहीये. बरोबर. कुक आणू शकतो, आपल्या चवीला काय ती चांगली टेस्ट येईन ते चालू करतो. माझी इच्छा भरपूर आहे डायनिंग करायची, पण तसं ते कुक मिळाले पाहिजे. जसं आता आपण बादशाला जेवायला जातो, 170 रुपयात चांगलं जेवण आहे. पुन्हा बोर्डिंगला जातो, 160 रुपयात चांगलं जेवण आहे. किंवा चांगलं उडपीचं खायचं झालं तर श्रवणला जातो. मग बाकी कुठे जाण्यात मजा नाही ना, मग नुसतीच दुवादुवीची. बरोबर आहे. जिथे आपलं प्रभुत्व आहे तेच आपण पुढे न्यावं अशी तुमची इच्छा. सर, मनापासून अभिनंदन. राईट. मॅडम असं विचारतायत की हल्दीरामची कशी स्टोरी आहे? चार्ट पासूनच सुरुवात झाली होती, तर तसं काही आउटलेट्स किंवा त्या स्केलवर सगळ्या गावांमध्ये, सगळ्या शहरांमध्ये, कारण तुम्ही तर बाहेर पण पोचलायत सर, फॉरेन मध्ये, तर सगळ्या भारतातल्या सिटीज मध्ये पोचणं म्हणजे हे तुम्हाला सगळं शक्य आहे? शक्य आहे, पण त्याला बरं का ह्याला भांडवल बी भरपूर लागतं. अच्छा, बर. भांडवलावर खेळायचं. विमानतळावर कुठला माल ठेवायचा म्हणलं, एवढीचा स्टॉल, एक 5 बाय 5चा स्टॉल, 10 बाय 10चा स्टॉल घ्यायचा तर 10 लाख रुपये भाडं असतं. बरोबर आहे. सर, फूड मॉल्स मध्ये कधी तुम्ही विचार केलाय का? फूड मॉल मध्ये जातो ना आमचा माल. मॉल मध्ये जातो. दोराबजी मध्ये मॉल आहे, दोराबजी मध्ये माल आहे आपला. असे डीमार्ट वाले ना, ते फार स्वस्त मागतात. ते आपल्याला नाही जमत ना स्वस्त द्यायला. चांगलं बी द्यायचं, स्वस्त बी द्यायचं नाही. ऑटोमॅटिक हळूहळू होईल. बरोबर. काय म्हणते, हळूहळू सगळ्यांना डिमांड येते ना. आता समजा यांचा डिमांड आहे, यांच्याकडे कस्टमर गेलं, कल्याण भेळ नाही ठेवत तुम्ही, नाही गणेश भेळ, ह्यांना ज्यावेळी लोक टॉर्चर करतील, कल्याण भेळ तेव्हा हे कल्याण भेळ आपल्याकडे येणार घ्यायला. ते मला तेवढं हेच म्हणणार, स्वस्त द्या.
नहीं सर, कभी आपने इस बारे में विचार किया क्या कि जैसे आपका अलग अलग जगह स्टोर है, मतलब जहाँ पे मिलता है, बाजार में है, लोकेशन है उनका, आपने कुछ सोच के वहाँ पे लोकेट किया होगा। कभी आपने सोचा ये जो बड़े बड़े मॉल्स हैं उसमें फूड कोर्ट रहता है, हाँ होता, तो आपने कभी सोचा कि वहां पे होना चाहिए, या आपने सोचा वो ठीक नहीं है और बाजार में होना ज्यादा जरूरी है? कैसा क्या विचार है इसका? वो स्टोर में क्या होता है मालूम है क्या, बड़े बड़े मॉल में फूड स्टॉल है, मेरे को मालूम है, मेरे पास सब लोग का फोन आता है हमारे को इधर खोलो, लेकिन उधर इतना भाड़ा है ना, तो मैं मेहनत करूंगा उनके लिए, मेरे लिए नहीं, कुछ नहीं। मेरे लिए क्या आ रहा है, कल्याण बेल उधर मॉल में, चलो कल्याण बेल खा के आएंगे, उधर मॉल में जाके खा के आएंगे, लेकिन जो भी कर रहे हैं उनके लिए कर रहे हैं, मॉल वाले के लिए, खुद के लिए नहीं। बराबर है हाँ। Sir, what all challenges you have faced when your business was on a peak point? अरे हा तू एकदम भारी प्रश्न विचारलेला आहे। अरे हिंदी में बोल सकते हैं, मुझे मराठी नहीं आती। अरे मला हिंदी येत नाही, तू यांच्याकडे समजून घे। बिझनेस मध्ये सगळ्यांना त्रास हा होतो, म्हणजे काय म्हणतात त्याला, त्रासच होतो, हा त्रास होतो, अडचणी येतात, गव्हर्नमेंटच्या येतात, साध्या साध्या रस्त्याचा मुकदमा असतो, तो झाडूवाला त्याचा बी त्रास असतो, हातगडी वापरून सुरुवात, तुम्ही उद्या इथे स्टॉल लावले, तुम्ही बाहेर हा स्टॉल लावू शकत नाही, तुम्ही हा स्टॉल लावू शकत नाही, तुमच्या अतिक्रमण येणार, तो नेणार, सगळं काय होणार, हा त्रास असतो, प्रत्येकाला असतो त्रास, तो त्याच्यावर आपण मात करायची असते। मात करायची असते म्हणजे काय, त्याला कुठेतरी सेटलमेंट करायचं असतं, कुठलाही अधिकारी असू द्या, काय असतो, त्याला सेटलमेंट करायची असते। सर्वांना धरून चालला तर तुम्ही सक्सेस होता। कंपनी, हा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यावाले बी सगळ्यांना धरून चाललेले असते, त्याशिवाय ते सक्सेस होत नाही। आणि आजकाल सगळ्या तडजोडीशिवाय कुठेही भाषा होत नाही। सगळं असू द्या तुमच्याकडे, ओके असू द्या सगळं तुमच्याकडे, म्हणजे काय, स्वयंपाक लायसन्स असू द्या, आरोग्य खात्याचं लायसन्स असू द्या, किंवा काय बी असू द्या, तुम्हाला हा त्रास होणार आहे। आपण कोणाची नावं घ्यायची नाही, कोणाचे आपण मन दुखवायची नाही, पण ह्याला मात करायची असते। उनका बोलना ऐसा है, सुहानी आवाज आ रहा है कि मैं, तो जो भी डिफिकल्टी, जैसे उन्होंने बोला कि गवर्नमेंट की डिफिकल्टी है, रोड का मुकदम है, सबके साथ एडजस्ट करके रहना पड़ता है, तो उन्होंने सेटलमेंट करना पड़ता है, क्योंकि बहुत सारी जगह बहुत सारे चैलेंजेस आ जाते हैं। हाँ अच्छा चल रहा है, लेकिन वो म्यूनसिपल पार्टी बोलेगा कि तुम्हारे ये गंदगी हो रही है, तो उसके साथ सेटलमेंट करना पड़ता है। तो ये कोई भी बिजनेस में, कोई भी देश में जाओ, ये करना ही पड़े। एंड सर, एक और क्वेश्चन है, आपकी सक्सेस के पीछे का राज क्या है? क्वालिटी। हाँ, सॉरी सर, मी उशिरा आलो थोडासा, कदाचित हा प्रश्न आधी घेतला असेल। तुमचं वेगळेपण काय आहे या धंद्यात? कशामध्ये? स्पर्धक तुमचं वेगळेपण काय? वेगळेपण बघा, मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे ना तुम्ही कधी या, माझ्याकडे फ्रेश माल असणार, माझी पोरं तुमच्या संग चांगले बोलणार, मी स्वतः असलो तरी मी बी तुम्हाला सगळ्यांना चांगलं, तुमची माझी ओळख असून नसून मी तुम्हाला नमस्कार घालणार, या सर काय देऊ, दादाला काय पाहिजे, भेळ पाणीपुरी नवीन काय असेल ते, मग तुम्ही म्हणले नाही नाही मी भेळ खातो, मग तुम्हाला थोडं 2 पुरी SPDB टेस्ट केली का तुम्ही? नाही नाही मी नाही केली कधी टेस्ट, मग 2 पुरी बनवून दे, मग असं करून करून सगळ्यांना आपलंसं केलं, म्हणजे आपल्याला जीवन लावला सगळ्यांना। आणि मी पहिल्यापासून असं माझं स्वभावावर लोक सगळी असं प्रेम करतात, असं नाही की बाबा की माझं दुसरं काही वेगळं पण आहे, असं काय नाही, मी माझ्या धंद्यात पूर्णपणे प्रेम करतो,
आणि लक्ष देतो आणि कस्टमरला बी असं कधीही दुखवत नाही, कधीच नाही. एखादं कस्टमर आलं, पैसे नाहीये, कमी आहे, राहू द्या सर, उद्या द्या, परवा द्या, कवा बी द्या, काय अडचण नाही, आणि ते पैसे द्यायला येऊ नका, परत द्या, त्याच्यावरच सांगतो मला. मी म्हणलं तू येऊ नको द्यायला 10 रुपये, नंतर कवा बी दे, तू ज्यावेळी येशील त्यावेळी. पण ती बिचारी संध्याकाळी 10 रुपये द्यायला आली नवऱ्याला घेऊन. सर 4 बहुत बड़ी बातें बोली जो हम लोग 2 साल में सिखाते. क्वालिटी, सर्विस, रिलेशनशिप, कमिटमेंट, 4 things. Those are the. नाही, सक्सेस व्हायला वेळ नाही लागणार. कुठलाही धंदा करू द्या, कुठलाही धंदा करू, तुमच्या तोंडात गोडी असेल ना, तुम्ही माती सुद्धा विकून दाखवणार, आणि मी विकून दाखवणार. तुम्हाला ट्रायल करायची असेल तर माझ्याकडे या दुकानामध्ये कधी बी तुम्ही सांगा, तुम्ही माती विकून दाखवा, नाही विकून दाखवली ना तर नावाचा रमेश नाही. सर बरेचसे बिझनेसमॅन आता ती पॅकिंग करून विकून दाखवू शकतो. सर इकडे अजून विचार. बोल ना. बरेचसे बिझनेसने आता फ्रँचायझी बरेचसे चालू केले, तर आपलं काही तसं विचारात येणं आहे का की दुसऱ्या शहरामध्ये, महाराष्ट्राबाहेर, संपूर्ण भारतामध्ये फ्रँचायझी देण्याची? मी फ्रँचायझी करत नाही, कारण सक्सेस होत नाही, म्हणून तर मी हे डोकं चालवलं होतं ना मागच्या वेळी. पॅकिंग 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 सगळ्यांना आता वल्ली भेळ करून खायची झाली तर पॅकिंग येते, फक्त घरी कांदा कोथमीर टमाट टाका, 4 वल्ली भेळ होत्यात. आता जर पॅकिंगचा भाव आला नाही तर पहिले 110 रुपये आता 170 रुपयाला आहे. म्हणून त्या निमित्ताने मी आपलं सगळं प्रोडक्ट खायला मिळावं म्हणून मी हे पॅकिंग सिस्टीम काढली. फ्रँचायझी सक्सेस नाही होत बाळा, कोणाची फ्रँचायझी घेऊ नका, सक्सेस होत नाही. एकदा घेतं सगळे बंद होतात, नंतर आलो. हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे की आता प्रत्येक प्रोडक्टची एक शेल्फ लाईफ असते, त्यात आपण प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकतो. जेव्हा आपण दुसऱ्या देशामध्ये माल वगैरे पाठवतो तर तुम्ही कितपत प्रिझर्वेटिव्ह टाकता आणि ते किती दिवस चालतं? तसे काय माहिती का, त्या लॅबमध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह टाकून त्या लॅबमध्ये पाठवायला लागते. त्या लॅबमध्ये ते 6 महिने आपलं प्रोडक्ट ठेवतात. समजा मी प्रिझर्वेटिव्ह टाकली, समजा 1 लिटरला समजा 10 ग्रॅम टाकलं तर ते लॅबमध्ये द्यायला लागतं. तर लॅबमध्ये 6 महिने ते ठेवतात. मला 6 महिने याची काय म्हणतात त्याला गॅरंटी पाहिजे मला 6 महिने. मग ते 6 महिने ठेवतात तिथं. मग ते जर राहिलं, त्याला बुरशी आली का ते बघतात लॅबवाले, आली असेल तर आपल्याला सांगतात, नसं आलं तिथे सांगतात. मग आपण त्या पॅकिंगवर टाकायचं 6 महिने लाईव्ह. आता 6 महिने, आणि त्याच्यात आम्ही ते पाहे बी टाकतो ना, ती पुडी टाकतो ना, नाही का, काय असते ती पुडी, ते होऊ नये म्हणून, बुरशी होऊ नये, हवा लागू नये, त्याकरता ती पुडी येतात. सर अभी आपने बोला कि फ्रैंचाइजी नहीं सक्सेसफुल होता. अभी अगर हम ग्लोबल ब्रांड्स को देखेंगे, जैसे मैकडॉनल्ड्स है या पिज्जा हट है, इन्होंने पूरी दुनिया में अपना बिजनेस इसी तरह एस्टैब्लिश किया है. पॉपुलरली फ्रैंचाइजी मॉडल ही है उनका. हाँ है ना. पर जैसा आपका व्यू है, दोनों सही है, वो भी चल रहे हैं हम भी, पर क्यों आपका मेरा लाइव करके देने का है ना, लाइव करके देने का जरा. वो जो आता ना ब्रेड, वो उसको अभी ये क्या बोला, केमिकल डाल के उसका वो ब्रेड, फिर वो 6 महीने 7 महीने रखते हैं, फिर वो निकाल के उसको गर्म करके पिज्जा डाल. और हमारा पिज्जा खाओ तुम आके उधर, और ये खाओ, दोनों भी खाओ साथ में, फर्क पड़ता है. मैं 3 दिन वापरता हूँ, उसके पीछे फेंक देता हूँ. सर तुमच्या कल्याण बेळ सारखीच पुण्यात एक गणेश बेळ आहे आणि तुमच्या एवढीच फेमस आहे ती पण, तर त्यांच्यापेक्षा वरचढ ठरण्यासाठी तुम्ही काय वेगळं करता? नाही, मी काय पुण्याकडे लक्ष देत नाही, मी फक्त माझ्या प्रोडक्टकडेच लक्ष देतो. नाही, पण मार्केटमध्ये त्यांची कॉम्पिटिशन आहे तुम्हाला. नाही, मी आता तुला खरं सांगतो, मी आजपर्यंत मी कधी कोणाचे कॉम्पिटिशनला मी उतरलो नाही. माझं काय इथे बघतो, आपल्या लोकांचं बघायचंच नाही. कॉम्पिटिशन किती असू द्या, त्याची माझीपेक्षा वेळ फार मला वाटतं 130 रुपयाला असेल, तू माझी पुढा 170 रुपयाला आहे. आता तू काय म्हणणार मला सांग, कॉम्पिटिशन कुणाकडे बघायचं?
त्यांचा 130 रुपयाला पुढं आहे, माझं 170 रुपयाला आहे. त्याची लाईव्ह वेळ मला वाटतं काय 50 रुपयाला का 60 रुपयाला असेल माझ्याकडं. 70. आता लोक माझी वाट बघतात की कल्याण भेळवाला केव्हा भाव वाढवतो, म्हणजे आपल्याला भाव वाढवायला, मी बाकीच्याला भाव वाढवतो. म्हणजे हकीकत आहे, कल्याण भेळवाला केव्हा वाढवतोय भाव, पण मी बी फार हुशार, मी भेळ पाणीपुरीचा भाव वाढवत नाही, जे माल कमी खपतो ना त्याचा भाव वाढवतो. मला 1-2 प्रश्न विचारायचे की आता तुम्ही भेळच्या बिझनेस मध्ये खूप मोठं स्केलवरती काम केलं. समजा जर तुम्ही भेळच्या बिझनेस मध्ये नसता तर तुम्ही दुसरं काम काय केलं असतं? आता मी ऑलरेडी हमालीमध्येच होतो ना. माझी हमाली सुटली म्हणजे माझी आईमुळे सुटली. तिने रस्ता चालू केलं तर माझ्या हमालीलाच होतो मी अहमदनगरला राहतच होतो. 20 वर्ष अहमदनगरलाच राहतो. मी भेळ प्रेमी आहे आणि तुम्ही भेळ एक्सपर्ट आहात. भेळेच्या 2 डिस्टिंक्ट चवी आहेत, एक पुण्याची भेळ आणि एक मुंबईची भेळ. बरोबर आहे. मुंबईचे भेळवाले सगळे UP मध्य प्रदेश त्या भागातून आलेले असतात. आपली एक विशिष्ट चव आहे. मुंबईच्या चवीची भेळ पुण्यात कुठेही मिळत नाही, असं का? मुंबईची मुरमुरा आहे ना तो पातळ असतो बघा, त्याला होलं पडलेले असतात मुंबईच्या मुरमुऱ्याला, आणि ते बारीक 0 नंबर शेव टाकतात आणि लाल तिखट चटणी टाकतात. ते लाल चटणीच्या चवीत आणि ती चटणी सबंध कुठेही मिळत नाही. ते सगळे येतात तिकडनं, प्रतापगड वगैरे त्या. पण सबंध UPत कुठेही ती, मी स्वतः UPत राहिलोय 6 वर्ष, तर तिथे कधीही मिळाली नाही. आणि भेळ प्रेमी म्हणून मी शोधायचो. तर असं काय प्रकार आहे की ती इथे मिळत नाही आणि ही तिथे मिळत नाही? आता मुंबईचे लोक काही पुण्यात आले ना, हे आम्हाला बॉम्बे जैसे ते गुजराती लोक असतात बघा काही, त्याला आम्हाला बॉम्बे जैसी पेले लागतात. म्हणजे काही लोक आपली स्थानिक आहेत तिकडे मुंबईला गेलेले पूर्वी, अरे का इथं पुण्यात आले की भेळ खाल्ल्याशिवाय जात नाही पुण्यातली. पण आता आपली मुंबईत गेली आपली लोक की त्यांना मुंबईची भेळ पसंत पडत नाही, ते पुरी बिरी लावून देतात. वर 0 नंबर चवीतही फरक बारीक. हा फरक आहे ना चवीला. ओके, आपल्या तर आपल्या चवीवर बरं, आता दुसरं एक मला विचारायचं, तुम्ही मगाशी आपली चर्चा चालू होती तिकडं की तुम्ही सांगितलं की नाशवंत वस्तूंचा व्यापार करू नये. बरोबर. आता ह्या मुलांना काय सल्ला देताल तुम्ही की कसं? आजकाल स्टार्टअप नाव ऐकलं असेल तुम्ही, स्टार्टअप नवीन छोटे उद्योग चालू झाले, तर तशा उद्योगामध्ये आणि तुमच्या उद्योगामध्ये थोडा फरक आहे. पण ह्यांना काय तुम्ही सांगताल की आता हे शिकलेले त्यांनी कसं करावं पुढे? आता हे शिकलेले आता कळतं का, मी तर म्हणतो नाशवंती मालाचा धंदा करू नका. आता मारवाडी, गुजराती, सिंधी, पंजाबी हे बघा कुठल्या हॉटेल लाईन मध्ये जास्त नाही आहेत बघा, एखादा अर्धा दिसन. मग आता हे नाशवंती माल म्हणजे आपले कसे आले, भाजीपाला हे सगळं नाही, बाकीचं तुमचं हॉटेल बाकीचे बिगर असले स्टील आलंय, स्टील आहे, लोखंडे, फर्निचर आहे, खुर्च्या आहेत, टेबल आहेत. बिगर नाशवंती मला धंदा करावा माझी. बिल्डर आहे, ते बिल्डरचा काय आता अवघड का नाही. बिगर नाशवंतीचा मालाचा बिझनेस करा. हार्डवेअर लाईन आहे, गाड्यांच्या स्पेअर पार्टची लाईन आहे, सगळे कुठले बी. आणि नाशवंती माल काय म्हणजे नाही खपलं तर फेकून द्या. हे कसं आहे, आपली एखादी स्टीलची वस्तू घेतली किंवा हे दुकानात माल भरला आपला, हाय बाबा नाही खपला आज नाही खपला, उद्या खपल. 10 ते 20 रुपये होईल, 20 ते 40 होईल, 100 होईल. नाही खपलं तर 10 रुपयाचे आपले मटेरियल आपल्या जागे आहे ना, खपलं नाही तर. उनका ये बोलना है कि जो अभी भेड़ का बिजनेस है, होटल लाइन है, उसमें क्या है वेस्टेज बहुत हो जाता है और उसमें बहुत बड़ा लॉस हो जाता है. तो उनका बोलना है कि जो चीजें ऐसी स्पॉइल नहीं होती है, नॉन पेरिशेबल आइटम्स जैसे स्टील है, वुड है, राइट, ये फैंस है, ट्यूब्स है, ये कोई भी लाइन अगर है तो उसमें बिजनेस करना चाहिए, ऐसा उनका बोलना है.